श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज जो भाग्यवान असेल त्याच्याच नशिबामध्ये हा अनुभव ऐकण्याचे योग आलेले असणार आहे. कारण तुमच्या असंख्य पापाचे दहन आज या अनुभव ऐकल्याने होणार आहे. कारण हे प्रत्यक्षात महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असे अनुभव, त्यांना स्वामींनी आत्तापर्यंत दिलेले सर्व अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले आहे. चला तर मग या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी सोलापूर येथील रहिवासी आहे. माझे मिस्टर सोलापूर येथे जॉबला आहे आणि मी अंबळनेर येथील जॉबला होती. त्यावेळेस मला आलेला स्वामींचा खूप मोठा अनुभव मी तुम्हाला सांगते. मी शाळेमध्ये प्राध्यापिका होते आणि माझं लग्न होऊन 2 वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला मुलगी झाली. माझी पहिली मुलगी ही कार्तिकी झाल्यानंतर घरामध्ये आनंदाला पारावा राहिला नाही. सर्व काही खूप आनंदात चालू होतं. पण माझे सुट्टीचे दिवस संपले. 6 महिन्यानंतर मला आता अंबळनेर येथे जावं लागणार होतं. खूप टेन्शन आलं होतं, आता बाळाला कसं करणार. कारण माझी जी रूम होती ती माझ्या शाळेपासून खूप लांब होती आणि आता जवळ घ्यायचं म्हटलं तरी ओळखीचे कोणीच नव्हतं. आता इथे फार ओळखी झालेल्या होत्या, त्यामुळे मला तिला सांभाळण्यासाठी एक मावशी होत्या. कारण सासूबाई आणि आई देखील येऊ शकत नव्हते. घरचेही खूप प्रॉब्लेम होते, त्यामुळे खूप टेन्शन. आता मी तिला दूध पाजायला देखील येऊ शकणार नव्हती आणि आता तिला वरचं दूध नाईलाजाने पाजावं लागणार होतं. अगोदरच 15 दिवस खूप टेन्शन आलं. त्यामध्येच मला आता 15 दिवसानंतर मी तिथे गेली. त्यानंतर ड्युटीवरती जॉईन झाली. सारखा बाळाचाच विचार मनामध्ये येत होता. आता गाईचे दूध तिला पचन होतं की नाही हाही खूप मोठा प्रश्न. आणि जे मनामध्ये प्रश्न होते तसंच काही झालं. माझ्या लेकराला कार्तिकीला गाईचे दूध हे पचतच नव्हते. तिला प्रचंड त्रास होऊ लागलेला होता. पोट तिचं दुखायचं आणि ती सारखी रडायची. खूप त्रास तिला होत होता. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी औषध वगैरे दिलं. काही नाही, होईल म्हणे व्यवस्थित असं डॉक्टरांनी सांगितलं. पण तिला काही एक फरक पडत नव्हता. असंच एक दिवस काय झालं की एका दुकानामध्ये माझं काम होतं आणि तिथे मी गेली तर मला तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्राचं पुस्तक दिसलं. ते पुस्तक बघितलं आणि मी दादांना विचारलं की हे पुस्तक कोणाचं आहे. तर त्यांनी सांगितलं की हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. यांच्या लीला ह्या खूप आगाध आहे. प्रत्येक भक्ताला ते संकटातून बाहेर काढतात. जो कोणी मनापासून सेवा करतो त्याचे सर्व दुःख हे स्वामी महाराज नाहीसे करतात. त्यांनी असं सांगितलं आणि माझ्या मनामध्ये कुठेतरी आलं की यांना साथ घालून आपण बघूया. म्हणून मी ते पुस्तक विकत घेतलं आणि मी घरी आली. ते पुस्तक एका कोपऱ्यावरती ठेवलं आणि दुधाची वाटी घेतली, ती महाराजांपुढे ठेवली आणि त्यांना कळवळून विनंती केली की माझ्या लेकराला हे दूध मी देत आहे. आजपासून हे लेकरू माझं नसून हे लेकरू तुमचं आहे. या दुधाने काहीच त्रास होऊ देऊ नका. मी तुमच्या पोथीचे पारायण करीन असं मी महाराजांना कळवळून विनंती केली आणि मी तिला दूध दिलं. आणि काय आश्चर्य, माझ्या मुलीला दुसऱ्या दिवशी त्रास झालाच नाही. तिचं जे काही तिला जुलाब होत होते ते जुलाब थांबले होते. मला खूप आनंद झाला की महाराजांच्या कृपेने माझ्या मुलीला व्यवस्थित झालं आणि मी खूप आनंदात झाले आणि महाराजांच्या श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण करू लागले. आणि माझी रोजची आता दिनक्रम चालू झाला. मी मावशीला सांगून जायची की महाराजांपुढे दुधाची वाटी ठेवा. फोटो वगैरे काहीच नव्हता. जे काही पुस्तकावरती फोटो होता त्याच्यासमोरच वाटी ठेवा, त्यानंतर तिला ते दूध पाजू घाला असं व्हायचं. पण तिचा तो त्रास काही बंद झालेला नव्हता. तो थोडंसं तिनं दुसरं वगैरे काही खाण्यात गेलं तर तिला पुन्हा तो त्रास व्हायचा. त्यामुळे टेन्शनचंच काम होतं तिच्यामुळे. मी तिच्याकडे सारखं लक्ष देत असायची. महाराजांची भक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. खूप सारं माझं छान चाललेलं होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली. माझे मिस्टर आता जिथे होते सोलापूरमध्ये तिथून ते मुंबईला जाणार होते आणि माझ्या मिस्टरांनाही खूप टेन्शन आलं होतं की आता कसं होणार. त्यांनाही खूप टेन्शन आलं. तर माझ्या मुखातून अचानक निघून गेलं, हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. पुढच्या
प्रकट दिनापर्यंत तुमची बदली पुन्हा सोलापूरला होईल असं माझ्या तोंडातून शब्द निघून गेले. मी त्यासाठी महाराजांची सेवा आता करू लागलेली होती. मुलगीही मोठी होऊ लागलेली होती आणि तिचा जो त्रास दिवसेंदिवस थोडासा वाढत चाललेला होता. त्यामुळे मला आणखी टेन्शन आलं होतं आणि असंच माझे मिस्टर सुट्टीला आले. मी त्यांना म्हटलं की आपण अक्कलकोटला जाऊया ना. मग मी, माझी बहीण, आम्ही सर्वजण अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. माझी मुलीलाही सोबत आम्ही घेऊन गेलो आणि त्यानंतर काय झालं की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी रस पिण्यासाठी थांबलो. तर मी माझ्या बहिणीला म्हटले की तिला नको पिऊ घालो, पण तिने माझं ऐकलंच नाही. माझ्या मुलीला तिने रस पाजला. मला खूप टेन्शन आलेलं होतं की कारण तिला बाहेरच दुसरं काही खाल्लं की लगेच त्रास व्हायचा. मी म्हटलं पण आता महाराजांचीच इच्छा असं मी म्हटलं. त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. सर्व दर्शन वगैरे झाले. मी आणि माझी बहीण तिथेच थांबलो. स्वामी चरित्राचे पारायण केले. माझे मिस्टर ते रूमवरती गेले आणि रूमवरती आम्ही जेव्हा पारायण करून आलो, महाराजांची विभूती घेऊन आले मी आणि रूमवरती आल्यानंतर मग माझ्या मिस्टरांचा चेहरा हा सुकलेला होता. काय झालं विचारलं तर माझी मुलगी तापाने खूप फणफण, तिला ताप आलेला होता. तिच्याकडे बघून मला खूप टेन्शन आलं. मी महाराजांची विभूती तिला लावली, पूर्ण अंगाला लावली. महाराजांना कळवून विनंती केली की स्वामी हे काय झालं, लवकरीचा ताप बरा करा. तिला औषध वगैरे दिले. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तिचा थोडा थोडा ताप हा कमी होऊ लागलेला होता. महाराजांना सांगितलं की हिच्यावरचं जे काही विघ्न असेल ते दूर करा असं म्हटलं. त्यानंतर घरी आल्यानंतर रिस्क नको, काही असेल तर नको आणखी वाढायला, म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. आमचे जे काही रेग्युलर डॉक्टर आहेत तिचे, त्यांच्याकडे जिला फरक पडतो तिला आम्ही तिथे घेऊन गेलो. डॉक्टरांनी चेक वगैरे केलं. डॉक्टर म्हटले नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर त्या म्हणे काही वाटलं तर ह्या गोळ्या द्या. त्यांनी 3-4 गोळ्या दिल्या आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, तुम्हाला खोटं सांगत नाही, त्यानंतर माझ्या मुलीला कधीही औषध घ्यावं लागलं नाही की कुठलीच गोळी घ्यावं लागली नाही. स्वामींचा जो काही आजार होता तो मुळापासून दूर केला होता. पोटाचा देखील त्रास तिला त्यानंतर कधीच झाला नाही. अशी अगाध लीला माझ्या स्वामी आईनी केली. आता दुसरा जो अनुभव आहे, जो सांगत आहे, तो देखील खूप मोठा अनुभव माझ्या स्वामी आईंनी मला दिला आहे. आज माझं हृदय खरंच खूप भरून येत आहे. प्रत्येक क्षण आठवत आहे. स्वामी मला प्रत्येक क्षणोक्षणी आठवायचं की महाराज माझ्यासोबत आहे, मला कशाची भीती नाही. महाराजांचा एकच मंत्र आठवायचा, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझी मुलगी आता खूप मोठी झाली होती आणि मिस्टरांचं जे काही बदलीचं चालू होतं ते बदली त्यांची होत नव्हती. त्यांना पुन्हा सोलापूरला यायचं होतं आणि कारण माझी ट्रान्सफर आता सोलापूरला झालेली होती आणि माझ्या मिस्टरांना सोलापूरला यायच्यासाठी आता प्रकट दिनापर्यंत तुम्ही याल असं मी त्यांना सांगितलं होतं. स्वामींना म्हटलं तुम्हीच माझी आता लाज राखवा म्हटलं. महाराजांच्या 108 स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली. संकल्प केला. प्रकट दिन जवळ येत होता पण ट्रान्सफरचं काहीच नव्हतं. त्यांनी खूप खटाटोप केला होता. सर्वकडे बघितलं होतं पण कुठेच त्यांचं काम होत नव्हतं. प्रकट दिन जवळपास 21 दिवसावरती आला. मी पुन्हा संकल्प घेऊन 21 पारायण करायचं ठरवलं. महाराजांना म्हटलं की परीक्षा घेणारे हे तुम्हीच आहात आणि पास करणारे तुम्हीच आहात. तुम्ही आता माझी परीक्षा घेत आहात मला माहीत आहे, पण माझ्या मुखातून जो शब्द निघलेला होता तो माझा नसून तो शब्द तुमचा होता. तुम्ही सांगितलं होतं प्रकट दिनापर्यंत ट्रान्सफर होईल असं मी स्वामींना सांगितलं. त्यानंतर 21 दिवसाचे पारायण केले. दुपारची वेळ होती. प्रकट दिनाचा दिवस होता. मी स्वामींना कळवून विनंती केली. स्वामींचं पारायण पूर्ण झालं. मिस्टरांना कॉल केला. मिस्टर म्हटले की नाही, ट्रान्सफर आली नाही, कारण दुसऱ्यांचं झालं पण माझं झालं नाही, कारण 5 जणांची ट्रान्सफर झाली होती पण माझ्या मिस्टरांचं नाव त्यामध्ये आलेलं नव्हतं. तर माझं जेव्हा पारायण झालं त्यानंतर मी त्यांना म्हटलं की पुन्हा एकदा तुम्ही हेड ऑफिसला जाऊन बघून या. तर ते म्हटले अगं 4-5 तासामध्ये काय होणार होतं, सकाळीच जाऊन आलो, काही नाही झालेलं. तर मी म्हणते म्हणून एकदा जाऊन बघा ना असं मिस्टरांना मी विनंती केली. तर ते म्हटले की ठीक आहे, तुझ्यासाठी मी जाऊन बघतो. आणि त्यानंतर माझे मिस्टर हे ऑफिसला तिथे गेले. तिथे गेल्यानंतर खरंच त्यांच्या हातामध्ये ट्रान्सफरचं लेटर मिळालं. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेच मला कॉल केला आणि स्वामी महाराज माझ्या विश्वासाला जागले. स्वामींनी माझा विश्वास जागवला आणि त्यानंतर खूप श्रद्धाभावाने मी आणखी स्वामींची सेवा करू लागले. त्यानंतर माझे मिस्टर देखील महाराजांच्या सेवेमध्ये आले. तेही सेवा करू लागले. आमची सर्व फॅमिली एका ठिकाणी स्वामींनी सेटल केली. हे बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मला दुसरीही मुलगी झाली. स्वामींच्या कृपेने खूप व्यवस्थित सर्व काही सुरू होतं. कुठलाच काही कशाचाच प्रॉब्लेम नव्हता. माझी मुलगी
खूप मोठ्या झाल्या स्वामींच्या सेवेमध्ये. त्यांनाही स्वामींचं खूप वेळ. माझ्या मोठ्या मुलीने इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, दुसरी मुलगीनी डॉक्टर ती करत होती, शिक्षण सुरू होतं. मोठ्या मुलीचं लग्न देखील स्वामींच्या कृपेने खूप छान पार पडलं. पण म्हणतात ना, कुठेतरी दृष्ट लागते, काहीतरी होतं. तसंच झालं की माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि माझे मिस्टर एक्सपायर झाले. त्यावेळेस माझी मुलगी ही जॉबलाही लागलेली होती. ही घटना आत्ताची 2021 सालची आहे. तर माझी मुलगी ही जॉबला लागलेली होती आणि माझे मिस्टर हे एक्सपायर झाले. त्यामुळे ती सुट्टी घेऊन इकडे आली. सर्व काही विधी वगैरे झाल्यानंतर 13व्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर ती पुन्हा जॉबवरती गेली आणि ती जॉब सुरू झाला. त्यानंतर पुन्हा एका महिन्यानंतर तिचे सासरे एक्सपायर झाले. त्यामुळे तिला नाशिक येथे यावं लागलं आणि त्यामुळे तिला जो प्रोजेक्ट दिलेला होता त्यामध्ये तिच्या प्रोजेक्टमध्ये दुर्लक्ष झालेलं होतं आणि त्यामुळे त्या कंपनीवाल्यांनी तिला काढून टाकलं. त्यामुळे तिला खूप टेन्शन आलं की आता काय करायचं. ती म्हणायची, आई मला घरी राहायचं नाही आहे, तू तुझ्या स्वामींना सांग ना, स्वामी तुझा खूप ऐकतात, स्वामींना कळवळून प्रार्थना कर ना, असं ती म्हटली. मी म्हटलं ठीक आहे. मी महाराजांना प्रार्थना केली, स्वामी तिला लवकरच जॉब मिळू द्या, दुसरा जॉब, मी तुमचे पारायण करेल आणि अक्कलकोटला मी 5 खेटी घालेल असं स्वामींना कळवळून विनंती केली. त्यानंतर स्वामीचरित्राचे पारायण सुरू झाले आणि माझ्या मुलीचा मला एक दिवस कॉल आला की आई किती दिवसांनी माझं काम होणार आहे मला सांग ना. तर मग मी काय केलं की उठली, कॅलेंडर उघडलं आणि बघितलं. आता काय सांगणार, पण आता काहीतरी तर तिला सांगावं लागेल, हिचं समाधान तर करावं लागेल, कारण ही टेन्शन घेईल. म्हणून मी पेन उचलला आणि जिथे माझे पारायण संपणार होते तिथे मी तिला गोल केलं. 15 डिसेंबरपर्यंत तुझं काम होऊन जाईल असं मी तिला सांगितले. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला म्हटलं, पण तू महाराजांचा तारक मंत्र आणि नामस्मरणाची सेवा तू देखील करत राहा असं मी म्हटले. तर ठीक आहे. आणि त्यानंतर 26 तारखेला काय झालं की माझ्या मुलीचा मला कॉल आला की आई माझा इंटरव्ह्यू झाला आणि खूप छान इंटरव्ह्यू गेला आहे, माझं सिलेक्शन होईल असं मला वाटत आहे असं ती मला म्हटली. मला खूप आनंद झाला. महाराज तुम्ही धावून आलात असं स्वामींना मी बोलले. त्यानंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पारायण वाचत होते, पारायण कंप्लीट झालं आणि माझ्या मुलीचा पुन्हा कॉल आला की आई त्यांचं कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, 15 तारखेला तुम्ही जॉईन करा. हे शब्द ऐकल्यानंतर मला काय करावं तेच कळत नव्हतं, कारण माझ्या मुखातून जे निघलं होतं महाराजांनी जे झेललं होतं, कारण महाराज हे भक्तवत्सल आहे, भक्तांची ते लाज राखतात. तशीच पुन्हा एकदा महाराजांनी माझी लाज आता राखली होती. 15 तारखेलाच माझ्या मुलीला जॉईनिंग लेटर आलं आणि ती जॉईन झाली. किती मोठा साक्षात्कार आहे, किती मोठा चमत्कार महाराजांचा आहे, म्हणजे महाराजांचं माझ्यावरती किती लक्ष आहे याच्यातून तुम्हाला कळून आलं असेल. स्वामी भक्तांनो, असाच एक माझ्या मुलीच्या दुसऱ्या मुलीच्या बाबतीत देखील अनुभव घडला. तो देखील खूप सुंदर अनुभव आहे. अचानक माझ्या मुलीचं आता 2024ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1 वर्ष खूप छान गेलं, पण अचानकच तिला खूप त्रास होऊ लागला. तिला श्वासच घेता येत नव्हता, श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाण्यात आलं. हॉस्पिटलला डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट केले, पण सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येत होते. डॉक्टरांना निदानच होत नव्हतं की नेमकी काय झालेलं आहे, याचं निदानच होत नव्हतं. त्यामुळे काय करावं तेच कळत नव्हतं. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी तिच्या मिस्टरांना बोलून घेतलं की यांना कुठली ट्रीटमेंट द्यावी, काय करावं काहीच कळत नाही, यांना श्वास घ्यायला का बरं त्रास होतो हे कळत नाही आहे, रिपोर्ट तर सर्व नॉर्मल आहे असे डॉक्टर म्हटले. त्यावेळेस खूप भीती वाटली. मग मला फक्त महाराज दिसले आणि पुन्हा एकदा महाराजांना कळवळून प्रार्थना केली की स्वामी आई तिला श्वास द्या, तिचं जे काही असेल ते मला द्या, पण तिला व्यवस्थित बरं करा आणि लवकरात लवकर तिला याच्यातून बाहेर काढा. मी तुमचे स्वामीचरित्राचे अखंड पारायण करेन, कधीच त्यामध्ये खंड पडू देणार नाही असं महाराजांना विनंती केली. आणि 4-5 दिवसामध्येच माझ्या मुलीला थोडंसं बरं वाटू लागलं, कारण आम्ही तिला स्वामींचा जो अभिषेक करत होतो स्वामींच्या मूर्तीवरती, ते तीर्थ तिला रोज प्यायला देत होतो. तारक मंत्राचं तीर्थ देत होतं, रुद्राचं तीर्थ देत होतं. ह्या सेवा सुरूच होत्या आणि त्यामध्ये तिला थोडंसं बरं वाटलं. 8 दिवसामध्ये तिला
श्वास घ्यायचा त्रास कमी झाला आणि त्यानंतर तिला एकदम व्यवस्थित बरं वाटू लागलं. मग याच्यातच म्हणजे माझ्या दोन्ही मुली नकळतपणे महाराजांशी खूप जोडल्या गेल्या. लहानपणापासून तर त्या होत्या, पण म्हणतात ना की ज्याच्या नशिबामध्ये जेव्हा महाराजांची खरी भक्ती उमलते तेव्हाच खऱ्या अर्थाने तो स्वामी भक्त बनतो. असंच काही त्यांच्या बाबतीत देखील झालं. या अनुभवानंतर त्यांच्या मनामध्ये महाराजांनी खूप मोठं घर करून घेतलं आणि महाराजांच्या सेवेकरी त्या दोघीही झाल्या. जे आपण म्हणतो ना की खूप निस्सीम भक्त, ते निस्सीम भक्त त्या माझ्या मुली झाल्या. मला खूप आनंद आहे की माझ्या मला मुली आहेत आणि त्या महाराजांच्या सेवेमध्ये आहेत. महाराजांच्या सेवेत असल्यानंतर कुठलीच गोष्ट अघटित घडत नाही. ती सर्व काही महाराज आपल्या भक्तांसोबत चांगलंच करत असतात. स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर गेल्यानंतर एखाद्या स्त्रीला किती एकटं वाटतं, पण माझ्या स्वामी आईंनी मला कधीच एकटं पडू दिलं नाही. कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये कंटिन्यू माझी मदत महाराज करत असतात. जेव्हा जेव्हा संकट येतं, एकटेपणा जाणवतो, तेव्हा कुणाच्याही रूपात येतात, काही करतात आणि मला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी आहे ना, घाबरू नको. याची प्रचिती महाराज प्रत्येक क्षणोक्षणाला मला करून देतात. आज मला काही एक वाटत नाही. स्वामींच्या जीवावरती मी खूप मोठी आहे असं मला वाटतं. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत ह्या देहामध्ये हा जीव आहे तोपर्यंत श्वासागणित तुमचं नामस्मरण माझ्याकडून करून घ्यावं. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचवावं आणि माझ्या मुखातून तुमच्या सेवेचा प्रचार प्रसार व्हावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.